जर तुमचाही केक बनवल्याच्या नंतर चपटा होत असन आणि खाताना पिठाळ लागत असन ना, तर फक्त काही गोष्टी लक्षात ठेवून बनवायचा, एकच नंबर बनतो आणि याला कोणीही बनवू शकतं। सगळ्यात पहिले तर काय करायचं, एक ताट घ्यायचं, त्याच्यावर ठेवायची पीठ चाळायची चाळणी, त्यात टाकायचं 1 वाटी मैदा, अर्धी वाटी पिठी साखर, त्याचबरोबर टाकायची कोको पावडर 2 चमचे, 1-1.5 चम्मच मिल्क पावडर टाकायची। याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि चाळून घ्यायचं। आता केक न फुगायचं कारण हेही असतं की चाळून न घेणं, कुणी कुणी डायरेक्टली असंच करतं, त्याच्यामुळे तुम्ही चाळून नक्की घ्या। नंतर इथं माझ्याकडे केक टीन होतं, त्याला मी तेल लावून घेतलं, त्यात पेपर टाकला। जर तुमच्याकडे नसेल तर कुकरचा आपला डब्बा असतो ना, त्याचा सुद्धा डब्बा घेऊन त्याला तेल लावून पेपर टाकून घ्यायचा। नंतर चाळून ठेवलेली पावडर आहे ना एका पातेल्यात टाकायची, त्याच्यामध्ये अर्धा चम्मच बेकिंग पावडर टाकायचं आणि 1 वाटी दुधाची टाकायची। आता दूध इथं ज्या वाटीने मैदा घेतला होता ना, तीच वाटी 1 वाटी भरून घेतलेली आहे। थोडं थोडं दूध टाकून याला चांगलं मिक्स करून घ्यायचं। चांगलं मिक्स झाल्याच्या नंतर अर्धीच्या पण अर्धी वाटी तेल घेतलं, ते तेल यायचं ते टाकून द्यायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं। चांगलं मिक्स झाल्याच्या नंतर 1 पॅकेट इनोचं घेतलेलं आहे ते टाकायचं। जर तुम्हाला इनो नसेल टाकायचं तर तुम्ही बेकिंग सोडा असतो ना, तो सुद्धा अर्धा चम्मच याच्यात टाकून मिक्स करून घ्यायचं। नंतर आता इथं मी चॉकलेट होतं माझ्याकडे, ते टाकून दिले याच्यामध्ये। तुमच्याकडे नसेल तर काही प्रॉब्लेम नाही, आपल्या लगेच केकच्या भांड्यात टाकायचं। आणि आता इथं मी तवा ठेवलाय गॅसवर गरम करायला, त्याच्यावर हा केकचा डबा ठेवून द्यायचा आणि आता 35 मिनिटांसाठी झाकण ठेवून याला ठेवून द्यायचं। पहिले 5 मिनिटं हाय ठेवायचे, नंतर एकदम बारीक गॅस करून याला बेक होऊन द्यायचं। 35 मिनिटाच्या नंतर झाकण काढलं ना, असला भारी आपला केक बनवून रेडी होतो ना, एवढा फुगलेला आहे हा केक, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये किती जबरदस्त झालेला आहे। आता तुम्हाला मी याला कापून सुद्धा दाखवते की कसली भारी जाळी पडलेली ह्या केकला। तर तुम्हाला सुद्धा असा सेम केक जर घरी बनवायचा असेल ना, तर फक्त व्हिडिओमध्ये जसं सांगितलंय ना, तर त्याप्रमाणे तुम्ही जर केलं ना, तर बिघडायचे चान्स बिलकुलच राहत नाही। तर तुम्ही असा केक बनवून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा।